नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3मध्ये आपण जर पाहिलं तर प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातल्या त्यात बऱ्याच जणांच्या डॉक्युमेंट्समध्ये किंवा इतर महत्त्वाच्या त्रुटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी निर्माण होतो आहे की बाद कोण कोण होऊ शकतं, त्याच्या अनेक पॉसिबिलिटी या ठिकाणी आहेत. त्या कोणकोणत्या पॉसिबिलिटी आहेत तेच आपल्याला या ठिकाणी अगदी थोडक्यात समजून घ्यायचं आहे. पहिला मुद्दा, बाद कोण होऊ शकतं. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची चुकीची डॉक्युमेंट्स तुम्ही जी अपलोड केलेली असतील त्यानुसार जर तुम्हाला प्रेफरन्स आलेले असतील तर प्लीज कृपा करून ते देऊ नका. किंवा काही जणांनी चुकीचे विषय जर टाकलेले असतील, चुकीचं मीडियम टाकलेलं असेल आणि त्या मीडियमच्या जागा जर येत असतील तर अशा केसमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बाद होऊ शकता. ज्यावेळेसला तुम्ही फायनल डॉक्युमेंटेशनला जाता, व्हेरिफिकेशनला DVला जाता, त्यावेळेसला तुम्हाला त्या ठिकाणी बाद केलं जातं. त्यामुळे जे तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, ज्या गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी आहेत त्याच बेसवरती तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स द्या. नसेल तर तुम्हाला बऱ्याचदा असं पण पाहायला मिळतं की आपण चुकीची माहिती दिल्यामुळं आपल्याला त्या भरतीतून बाद व्हावं लागतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, विथ इंटरव्ह्यूमध्ये तुमची निवड झाली आहे. तुम्हाला 3 संस्था आलेल्या आहेत. तुम्ही 3 संस्थेपैकी असं ठरवलं की मला 3ही ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे. 3ही ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला गेले आणि त्याच्यातल्या 2 संस्थेमध्ये तुमची निवड झाली नाही. एका संस्थेमध्ये निवड तुमची झाली आहे पण तुम्हाला त्या संस्थेमध्ये जॉईन करायचं नाही आहे. त्या संस्थेने तुमची निवड केली आहे पण तुम्हाला जॉईन करायचं नाही आहे. अशा केसमध्ये जर संस्थेने सिलेक्टेड बट नॉट जॉईन असा जर शेरा तुम्हाला दिला तर तुम्ही 100% भरतीतून बाद असणार आहात. एवढं लक्षात ठेवा. कारण की माझ्या स्वतःच्या एका मित्राने, ज्याने माझ्यासोबत इंटरव्ह्यू दिला, दुसऱ्या एका संस्थेमध्ये गेला, त्या ठिकाणी त्या संस्थेने त्याला नॉट जॉईनचा शेरा दिला. 143 मार्क्स असणारा उमेदवार त्या ठिकाणी शिक्षक भरतीतून बाद झाला. दुसऱ्या फेजला ज्याचं विदाऊट इंटरव्ह्यू काम झालं असतं, विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्येच त्याला बाद केलं गेलं. अशा केस होऊ शकतात. त्यामुळे जपून प्रेफरन्स तुम्हाला द्या. ज्या रस्त्याने तुम्हाला जायचंच नाही आहे त्या रस्त्याला तुम्ही जाऊ नका, त्या ठिकाणचे प्रेफरन्स देऊ नका, असं मला तुम्हाला सरळ सांगायचं आहे. विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये निवड झाली आहे, तिसरा महत्त्वाचा मुद्दा. पण जॉईन न करणारा, आता विदाऊट इंटरव्ह्यूचं आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी बऱ्याच जणांची विदाऊट इंटरव्ह्यूला निवड होते. अशा वेळेसला तो विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये निवडला गेला म्हणजे तो या फेजमधून तिथेच थांबला, स्टॉप झाला. त्याला पुढच्या फेजचे प्रेफरन्स येणार नाहीत. त्याला विथ इंटरव्ह्यूचे देखील प्रेफरन्स येणार नाही. ज्याचे विदाऊट इंटरव्ह्यूला ज्याचं सिलेक्शन झालं आहे, मग 1 ते 5 गट असेल, 6 ते 8 असेल, 9 ते 10 असेल, 11-12 असेल, कुठेही तुमची निवड झाली तर त्याच वेळेसला तुम्ही त्या ठिकाणी तुमची निवड झाल्यामुळं पुढच्या फेजला इलिजिबल नाहीत. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला त्या ठिकाणी थांबावं लागेल आणि तुम्हाला जर तुम्ही त्या ठिकाणी तुमची निवड झाली आहे तर पुढचा राऊंड लागताना, विथचा राऊंड लागताना तो 100% जे जॉईन झालेले आहेत, ज्यांचं विदाऊट इंटरव्ह्यूला ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, अशाच उमेदवारांना त्या ठिकाणी सोडून बाकीच्यांची यादी लागेल. अशा केसमध्ये तुमचं नाव त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि अशा वेळेसला तुम्ही त्या ठिकाणी बाद होऊ शकता. अशा पॉसिबिलिटी आहे. त्यामुळं व्यवस्थितपणे आपण जर पाहिलं तर योग्य माहिती भरा, योग्य कागदपत्रे जोडा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. चुकीची कागदपत्रे जोडल्यास तुम्हाला या ठिकाणी थेट बाद व्हावं लागेल. तर बाद कुणीच होऊ नये अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे प्रेफरन्स देताना काळजीपूर्वक द्या, नाहीतर तुम्हाला बाद व्हावं लागेल. सरकारी नोकरीसाठी, या शिक्षक भरतीच्या नोकरीसाठी आपल्याला खूप वाट पाहावी लागत आहे आणि म्हणूनच सगळ्यांना विनंती असेल की व्यवस्थितपणे प्रेफरन्स द्या. चुकीची माहितीच्या आधारे प्रेफरन्स देऊ नका. तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही कंडिशनमध्ये बाहेर काढलं जातं जर चुकीची तुमची माहिती असेल तर. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.